राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, फक्त त्या झाडाचा आपण शोध घेतला पाहिजे. तर बघू शकता, इथं एक मोठासा वडा आहे. 12 महिने या वड्याला पाणी असतं आणि भरपूर पाणी असल्यामुळं इथं सगळे झाडं आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहेत. हे आहे एरंडाचं झाड. आणि मंडळी, ह्या एरंडाच्या झाडापासून आपल्याला तेल बनवायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपले आजी आजोबा पंजोबा होते ना, बैलगाडीतून पडल्यावर, गाडीवरून पडल्यावर काम करताना काही जर लागलं गुडघ्याला, तर हे एरंडाचं तेल असायचं त्यांच्याकडं. ते काय करायचे, गुडघ्याला लावायचे, कमरेला लावायचे, मणक्याला लावायचे, मानेला लावायचे. त्यांना कंबरदुखीचा आणि गुडघेदुखीचा त्रास कधीच होत नव्हता, फक्त आणि फक्त ह्या एरंडाच्या तेलामुळं. तर मंडळी, भरपूर असं कष्टाचं काम आहे. हे बघू शकता, हे एरंडाच्या झाडाला असं वाळील बी आलेलं आहे सध्याच्याला. पक्षी वरडत आहे आपल्याला बघून. आणि मंडळी, आमच्या घरामध्ये आईवडील असल्यामुळं आहे ना, ते मला नेहमी या एरंडाचं तेल बनवायलाच लावत असतात. कारण की आमच्या घरी कधी कोणी ना गाडीवरून पडलेलं, आपले लाडके प्रेक्षक येत असतात घरी आणि ते गुडघेदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास घेऊनच येत असतात. तर माझी आई, माझे वडील त्यांना गुडघ्याला लावायला हे एरंडाचं तेल देत असतात, म्हणजे नक्की देतच असतात. एरंडाच्या झाडाला असं वाळेल बी आलेलं आहे. हेच आपल्याला सर्व बी काढून घ्यायचं आहे. हे बघा, असं दुकानामध्ये आपल्याला हे तेल भेटतं, पण हे तेल आपल्याला दुकानामध्ये भेसळ भेटतं. जर हे एरंडाचं तेल आपण घरच्या घरी जर बनवलं ना, याचा फायदा खूप म्हणजे खूप आहे आपल्या शरीरासाठी. ह्या तेलाचा उपयोग नेमका आपल्याला कसा कसा करायचा आहे, हे तेल नेमकं आपल्याला कसं बनवायचं आहे, तर व्हिडिओला कंटिन्यू करा. आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा असणार आहे ना, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, असेच वाळेल फळं तोडून घेऊ एरंडाचे. हे बघा, ह्या झाडाला असे कच्चे फळं असतात, बघू शकता. एप्रिल मे महिन्यामध्ये याचे भरपूर असे फळं वाळत असतात. तर हाच महिना असतो, हाच पिरियड असतो त्याचा तेल बनवण्याचा. तर बघू शकता, हे असे हिरवे फळं आहेत, याला भरपूर असे काटे असतात. मी सगळे वाळेल फळं तोडून घेतो. यांनी माझ्याकडं असं एरंडा आणून दिलं, तर मी त्याच्यातून सगळ्या बिया काढून घेतल्यात. इतके बिया झाल्यात. आपल्याला याचं तेल काढून घ्यायचं आहे. एकदम आयुर्वेदिक तेल असतं हे. आपल्याला दुकानामध्ये पण भेटतं, पण मी आज घरगुती तेल काढणार आहे. हे बघू शकता, एरंडा असं दिसतं वाळल्याच्या नंतर. त्याला भरपूर असे काटे असतात आणि ओल्लं असं दिसतं. तुम्ही तर पाहिलंच असन. भरपूर जणांना असा त्रास असतो, आमवाद, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणकेदुखी, सगळे हाडं दुखत असते. तर त्याच्यामुळं आज आपण आयुर्वेदिक तेल बनवणार आहे. सगळ्यांना फायदेशीर होईल, सगळ्यांना उपयोगी येईल. एरंडाचे भरपूर झाडं असते. तर आता हे आहे गावरान एरंड, एकदा जवळून दाखवा ना. आता एवढं काढलं आहे मी निसून. याला काटे असतात असे. मी फोडून काढलं आणि असं काढून घेतलं आहे. आता आपल्याला हे चूल पेटून कढईमध्ये थोडंसं गरम करायचं आहे. आता हे पांढरं पांढरं दिसतंय ना, असं बोटाने हे केलं तरी तेल निघल्यासारखं वाटतंय. आपल्याला हे आंबळ उंबळ भाजून घ्यायचं आहे. मंडळी, ह्या बिया जास्त गरम करायच्या नाही, फक्त थोड्याशा गरम करायच्या आहे. हे जुन्या लोकांचं औषध आहे बरं का. तर भाग्यश्री, भरपूर महिला याचं तेल बनवून ठेवायच्या ना घरात. हो, एरंड्या चांगल्या अशा गरम झाल्यात. आपण आता खाली उतरून घेऊ. मी इथं मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही या मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा उकळून घेऊ शकता या बिया आपण बारीक केल्याच्या नंतर. पण आपण आज पाण्यामध्ये तेल काढणार आहेत. पाणी टाकून, पाणी उकळून त्याच्यामध्ये तेल काढून घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बरं का आपला. हो, आणि त्या बिया गार करून घ्यायच्या भाग्यश्री. हो, थोड्या थंड करून घ्यायचे आहेत. म्हणजे मग कुटायला पटकन सोपं जाईल. आमच्या बाई नेहमी हे तेल बनवत असतात. त्यासाठी म्हणलं आज तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा. त्या सारखं सारखं सांगत असतात, अशाने असं करायचं, तशाने तसं करायचं, यांनी त्याचा गुण पडतो. जे जे आयुर्वेदिक वनस्पती आहेत ना, त्याचा सगळ्या याचा उपयोग सांगतात. एक वाटी भरून पाणी घेतलंय. एवढं पुरेसं झालं. आपल्या एरंड्याच्या बिया गार झाल्यात. बारीक करून घेऊ. आता मी बघते अगोदर बसते का नाही, नाही तर बाहेर निघते का नाही. तर निम्म निम्म कुटावं लागन, निम्म निम्मच कुटावं लागन, कारण की बाहेर उडून येते. त्याच्यामध्ये कसं तेल सुटायला लागले पहा ना. हो, जशा चटण्या कुठतो तेल सुटतं, तसंच याला तेल सुटलं भाग्यश्री. छान असं बारीक झालंय. आपण आता हे काढून घेऊ.
हो बघा ना किती चोपडं झाले. एरंड जरी नाही भेटले तरी दुकानामध्ये तेल भेटतंय हो, एरंडाचं. हे तेल तुमच्या गुडघ्याला लावा, कमरेला लावा, मानेला लावा, सर्व हाडांना लावा. हे आपल्या त्वचामधून आपल्या शरीरामध्ये तेल जातं आणि आपल्याला गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा आणि जो काही सांधेदुखीचा त्रास आहे ना, 8 ते 10 दिवस जर ह्या तेलाचा वापर केला ना नित्य नियमाने, रात्री झोपताना लावा, तुम्हाला 8 दिवसात पूर्ण म्हणजे पूर्ण आराम भेटणार. आपले सगळे एरंड कुटून झाले तर पाण्याला खळखळ उकळी आली. आपण आता एक कुटून घेतलेले एरंड टाकून देऊ याच्यामध्ये. कसं टाकल्या टाकल्या फेस झाला कडे तुझ्या. हो कसं फेसळलंय लगेच दिसतंय ना. हो मंडळी नक्की बघा बरं का, साबणीच्या तिप्पट फेस झालेला आहे कढईमध्ये. आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत आहे मला काही माहीत नाही, पण तुम्ही जर असते ना आत्ता तुम्हाला विश्वास बसला नसता इतका फेस कसं काय झाला याचा. म्हणून याच्यातलं सगळं पाणी आटून गेलंय. आपल्याला आता हे पिळून घ्यायचंय. वाटी घेतली एक आणि फडकं पण घ्यायचंय आपल्याला गाळून घ्यायला. तर हे असं आपल्याला घ्यायचंय. फक्त याच्यामधलं पाणी जळून गेलं पाहिजे ना. हो, सगळं पाणी जळून गेलं पाहिजे. थोडं थोडं घेऊन आपल्याला पिळून घ्यायचंय. वा 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 मंडळी बघू शकता, भाग्यश्रीची कमालच आहे. हे बघा. आणि भाग्यश्री याच्यातलं जर पाणी जळलं नाही तर पाण्यासारखंच पाणी पडतं ना याच्यातून. हो. आणि जेव्हा पाणी जळून जातं तेव्हा असं तेल पडतं. थोडं गरम असल्यामुळं पोळत आहे, तरी पण असं पिळून घ्यायचं आपल्याला. थोडंसं थंड होऊन देऊ ना, हाताला चटके बसत असतील तर. हो ना, थोडं थंडच होऊन द्यावं लागेल. जास्तच गरम आहे, तेलामुळे जास्तच चटके बसते. याच्यामध्ये भरपूर तेल निघन. चिकट चिकट असतं एरंडाचं तेल. थोडंसं असं चिकट चिकट लागतंय. तर चला मंडळी आपण याला आहे ना थोडंसं थंड होऊन देऊ. भाग्यश्री आता तुम्हाला हे तेल कसं लावायचं आहे आणि याचे फायदे सांगणार आहे. आपलं जर पोट साफ होत नसेल ना तर हे एरंडाचं तेल पण खातेत बरं का. तेल लावायचं कसं, आपण संध्याकाळी जेव्हा झोपतो ना रात्रीच्याला, जिथं जिथं तुमचं दुखतंय ना, जिथं जिथं हाडं दुखत आहेत ना, सूज जरी असली तरी त्याला लावलं तरी जमतं. जिथं जिथं हाडं दुखतेत ना त्या हाडांना पूर्ण असं लावून घ्यायचं, थोडीशी मालिश करायची त्यांनी आणि शांत असं झोपून घ्यायचं. आपले जर गुडघे जास्त दुखत असतील ना, तुम्हाला जर अजिबातच असा सहन होत नसेल त्रास, तर काय करायचं, एरंडाचे पानं घ्यायचे आणि थोडंसं मोहरीचं तेल लावून तव्यावर गरम करायचे आणि ते रात्रीच्या झोपताना बांधायचे. तुम्हाला सकाळपर्यंत पूर्ण फरक पडलेला जाणवेल. आणि त्वचा विकारासाठी अतिउत्तम आहे तेल. वन असते तर डाग असते तोंडावर, त्वचेसाठी ही झोपताना लावायचं तेल आणि सकाळी स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा. पूर्ण 1 महिन्यामध्ये आपले डाग सगळे निघून जाते चेहऱ्यावरचे आणि चेहरा क्लीन असा होऊन जातो, चेहरा स्मूथ होतो. ह्या तेलाचे आणखीन पण इतके काय लाख मोलाचे फायदे आहेत ना, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आणि भाग्यश्री तुम्हाला ह्या एरंडाचं तेल कसं बनवायचं, तेल कसं काढायचं आणि हे तेल सगळ्यात जास्त आपल्याला गुडघेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी रामबाण आहे. मी सगळं तेल हे थंड झाल्याच्या नंतर काढून घेणार आहे. अजून चांगलं गाळणीने गाळून घ्यावं लागेल आपल्याला. खूप अंधार पडत आलाय आता, त्याच्यामुळे आता हे नंतर पिळू. आणि जे एवढं निघलेलं आहे ना हे भरपूर झालंय. पण अजून याच्या डबल तेल निघन हो, भाग्यश्री. निघन ना याच्यामध्ये अजून चोपडा आहे, अजून याच्यामध्ये तेल निघनच. याच्यामध्ये पण अजून तेल निघन. पण आता खूप उशीर झालाय, अंधार पडायला लागलाय, घरी जायचंय, शेतामध्ये आहोत. आता हे घरी गेल्याच्या नंतर परत पिळून घेणार आहे मी. याच्यामध्ये अजून तेल निघन गरम करून. आणि बैल जोडीला असल्यामुळं पहिला अनुभव आहेत भरपूर नाही का. हो, बैल अनुभव आहेत भरपूर. आता बैला पण विचारीन मी अजून
तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने एरंडाचं तेल बनवा आणि याचा उपयोग करून घ्या. हातपायाला लावा, केसांना लावा, चेहऱ्याला लावा, तुमच्या हातपाय जिथं जिथं दुखत आहेत तिथं तिथं लावा. बरोबर आराम मिळतो याने. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.